नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत? छानच राहा. माझे छान छान व्हिडिओ पाहत जा. हे बघा, इथं घेतला आहे पावटा. अगदी मस्त एक कुकरची शिट्टी करून घेतलेली आहे आणि पावटा अगदी छान आपला झालेला आहे बरं का. एक शिट्टी करून पावट्याचं म्हणजे एकदम शिजतो बी छान आणि लागतो बी चवीला मस्त. इथं वाटणाची तयारी घेतलेली. धने, लसूण, कोथिंबीर, कांदा, खोबरं, फोडणीला टोमॅटो, कोथिंबीर. अगदी साधं सोपं आहे आणि मस्त असं आता ह्या पावट्याची आपल्याला भाजी बनवायची. चला मग मैत्रिणींनो, छान पद्धतीने हे खोबरं परतून घ्यायचं आपल्याला बरं का. अगदीच ओलं खोबरं आहे आणि पण तरी खूप छान मस्त असं परतून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही, रंग बी छान आला आहे खोबऱ्याला. चला, खोबरं परतून झालं आहे. खोबरं आपण काढून घेऊया. आणि अगदी छोटा पॅन आहे, त्याच्यातच मी सकाळी एक भाजी केली होती, त्याच्यामुळे त्याच्यातच परतून घेतले. पाहू शकता. त्याच्यानंतर घालायचा कांदा आणि लसूण दोन्ही सोबत टाकायचे. कांदा बी अगदी चांगल्या पद्धतीने हा परतून घ्यायचा आहे मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही, अगदी रंग बी छान आला आहे. कांदा अगदी छान परतला. आता कोथिंबीरही टाकून देऊ त्याच्यात. म्हणजे काय होतं, संपूर्ण तेल आपलं पुसून निघतं. पहा, धनेही टाकून दिल्यात. अशा पद्धतीने आपलं हे वाटण पूर्ण असं परतून घेतलेलं आहे. अगदी सगळं वाटण परतून घेतलेलं आहे. चला, आता हे वाटण आपल्याला अगदी माहीम असं वाटून घ्यायचे. पहा मैत्रिणी, हे बघा, थोडंसं थंड होऊन द्यायचं बरं का मैत्रिणी. लगेच काय वाटायचं नाही आपल्याला. थंड झालं की ते मिक्सरच्या बाऊलमध्ये टाकून मग परत वाटून घ्यायचं आपल्याला. बघा, पूर्ण वाफ जाऊन द्यायची आपल्या वाटणाची आणि त्याच्यानंतर आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं. बघा, वाटण थोडं थंड झालं आहे. आता मिक्सरच्या बाऊलमध्ये टाकून अगदी छान पद्धतीने माहीम असं मी परतून घेणार आहे. बघा, आणि हा गावरान पावटा आहे. गावरान पावट्याची भाजी खरंच अगदी चवदार अप्रतिम लागते. आणि तुम्हाला सांगू का, अगदी भाताबरोबर तर खूपच छान लागते. आणि हा पावटासुद्धा आपल्याला सीझननुसारच खायला भेटतो, तसं काय भेटत नाही. वर्षातून एकदा येणारा हा पावटा. खरंच भाजी बी खूप छान लागते, चवदार. चला, मग आता गॅसवर कढई ठेवली नाही मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. कढईमध्ये मी माझ्या आवडीने तेल टाकणार. तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीने तेल टाका. मी आता इथं 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर टाकणार आहे जिरी मोहरी टाकायची दोन्ही बी, पण माझ्याकडं मोहरी नाही आहे, मी जिरीच टाकलेली. हे बघा, इथं कांदा, लसूण, बेडगी मिरची पावडर, हळद, मटण मसाला असे मसाले घेतलेले आहेत. इथं आता टोमॅटो अगदी परतून घेऊया. बघा, छान पद्धतीने पूर्ण एक टोमॅटो चिरलेला आहे मैत्रिणी. तो आपण अगदी मस्त असा परतून घेऊया. पहा, टोमॅटो परतत आला की आपले हे संपूर्ण मसाले त्याच्यात टाकून द्यायचे बरं का. त्याच्यानंतर टाकायची कोथिंबीर बी परतून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं जे वाटण आपण वाटून घेतलं आहे ते टाकून द्यायचं. बघा, ते सुद्धा मस्त असं परतून घ्यायचं आहे तेलात. पाहू शकता, मस्त तेलात अगदी फ्राय होणार आहे. छान पद्धतीने बघा, वाटण परतलं आहे आपलं. तेलही छान सुटलेलं आहे. त्याच्यानंतर द्यायच्यात स्वच्छ अगदी धुवून घेतलेल्या ह्या घोगऱ्या. पाहू शकता हा पावटा. आता हा मस्त असा टाकून द्यायचा आहे. बघा, मस्त अशी पावटा रस्सा भाजी आपल्याला बनवायची. खरंच मैत्रिणी, पावटा रस्सा भाजी खूपच छान लागते आणि चवीला बी खूप अप्रतिम लागते. बघा, साधी सोपी भाजी बी खायला चवदार. चला, आता आपल्याला किती माणसांसाठी करायची तेवढं पाणी वतायचं. मी अगदी मस्त अशी ग्रेव्हीदार भाजी बनवणार आहे. पाहू शकता तुम्ही. आणि 4 माणसांपुरतीच बनवणार आहे मैत्रिणी. जास्त काय माणसांपुरती बनवायची नाही. मीठही आपण वाटणातच टाकलेलं आहे. पाहू शकता तुम्ही मसाल्यामध्ये. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची मैत्रिणी. पहा, भाजी खूप छान लागते. 5 मिनटं उकळून द्यायची की आपली भाजी अगदीच रेडी होती. पहा बरं, भाजी तयार झालेली आहे मैत्रिणी. पाहू शकता, अगदी ग्रेव्हीदार ही भाजी झालेली आहे पावट्याची. मैत्रिणी, व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. चला, उद्या भेटूया. बाय.